कन्या राशी 2026चे वार्षिक राशीफल. कन्या राशी 2026 हे वर्ष तुम्हाला आनंदी आणि यशस्वी जाणार आहे, कारण कन्या राशीवर बुध ग्रहाचे राज्य आहे. कन्या राशी, तुम्ही खूप संघटित आणि कार्यक्षम आहात. तुम्ही तुमच्या सभोवतालचे वातावरण आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करता. तुम्हाला इतरांना मदत करण्याची तीव्र इच्छा असते. तुम्ही अनेकदा इतरांच्या गरजांना स्वतःच्या गरजांपेक्षा जास्त महत्त्व देता, ज्यामुळे तुम्ही एक चांगला मुलगा, एक चांगला विश्वासार्ह कर्मचारी आणि एक विश्वासू मित्र बनता. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत भावनांपेक्षा तथ्यांना प्राधान्य देता. तुम्ही थंड डोक्याने विचार करता आणि खूप संतुलित पद्धतीने वागता. तुमचा स्वभाव हा नम्र आहे आणि सामान्यतः तुमच्या कामासाठी प्रशंसा किंवा लक्ष देण्याची अपेक्षा करत नाही, ज्यामुळे कधीकधी तुमच्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. करिअरच्या बाबतीत कन्या राशीसाठी 2026 हे वर्ष करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने खूप चांगले राहील. तुम्हाला हव्या असलेल्या भूमिकेत संधी मिळू शकतात. हे वर्ष नवीन नोकरीची संधी आणि करिअर बदलांसाठी सर्वोत्तम आहे. ग्रहांच्या राशीनुसार तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत यश मिळेल. प्रमोशन आणि नवीन उपक्रमांची शक्यता असेल. नोकरदारांसाठी गोष्टी त्यांच्या बाजूने असतील आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता जास्त असेल. 10व्या घरात गुरूच्या स्थानामुळे तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. 10वे घर हे करिअर, कीर्ती आणि सन्मान दर्शविते आणि गुरूच्या परोपकारी प्रभावामुळे व्यावसायिक यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांसाठी तुम्हाला अनुकूल परिणाम देखील मिळतील. नवीन नोकरी किंवा व्यवसायाच्या शोधात असलेल्या व्यक्तींना या वर्षी यश मिळेल. गुरुग्रह हे नवीन संधी देईल. जर तुम्ही आधीच काम करत असाल तर तुमच्या प्रयत्नांचे उच्च अधिकाऱ्यांकडून कौतुक केले जाईल, ज्यामुळे तुमचे स्थान हे मजबूत होईल. वर्षाच्या उत्तरार्धात शनी आणि गुरूची युती ही 7व्या घरात असेल, ज्यामुळे युती आणि भागीदारीत यश मिळेल. तुम्हाला इतरांकडून, विशेषतः वरिष्ठ लोकांकडून पाठिंबा आणि मदत मिळेल. या काळात सहकारी आणि वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक असेल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कन्या उद्योजकांसाठी हे वर्ष खूप फायदेशीर ठरेल. हे वर्ष प्रगती, वाढ आणि यशाने भरलेले असेल. तुम्ही एखादा नवीन व्यवसाय किंवा योजनांवर काम करू शकाल, ज्यापैकी काही अत्यंत यशस्वी ठरू शकतात. 10व्या घरात गुरूची स्थिती तुमच्या व्यावसायिक क्रियाकलांमध्ये वाढ करेल आणि चांगले परिणाम देखील देईल. 2026 हा काळ व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन देखील प्रदान करेल. प्रवासाशी संबंधित व्यवसाय देखील सुरू होईल आणि तुम्हाला वेगवेगळ्या व्यक्ती भेटतील, जे तुमच्या कंपनीला एका वेगळ्या दिशेने नेण्यास मदत करू शकतात. भागीदारीमध्ये व्यवहार करणाऱ्या सर्वांना त्यांच्या बाजूने गोष्टी मिळतील आणि जर तुम्हाला तुमची कंपनी मोठी करायची असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम संधी देईल. कन्या राशीसाठी 2026 मध्ये प्रेम जीवन आणि कौटुंबिक जीवनाबाबत पाहिले असता प्रेम, विवाह आणि घरगुती जीवनात संमिश्र अनुभव देणारे असेल. वर्षाचा पहिला भाग हा थोडा आव्हानात्मक असू शकतो, परंतु मार्च-एप्रिलमध्ये सुधारणा होईल. जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल तर यावेळी त्यासाठी चांगली शक्यता आहे. गुरूच्या सकारात्मक प्रभावामुळे वैवाहिक जीवनात आनंद येईल. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी प्रेम संबंधांमध्ये यश मिळण्याची जास्त शक्यता आहे. जर तुम्ही आधीच एखाद्या नात्यात असाल तर हे बंध अधिक मजबूत होतील. वर्षाच्या पहिल्या 6 तुमच्या प्रेम जीवनावर परिणाम करणाऱ्या घरगुती चिंता ह्या दूर केल्या जातील आणि तुमचे नाते संतुलित होईल. नाते दृढ करण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सहकार्य कराल. विवाहित कन्या राशीच्या लोकांसाठी तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे वैवाहिक जीवन हे चांगले होईल, जिथे परस्पर सहकार्य आणि समजूतदारपणा असेल. 7व्या भावात गुरूचे भ्रमण तुमच्या वैवाहिक जीवनात सुसंवाद निर्माण करेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवाल आणि समजूतदारपणा वाढवाल, ज्यामुळे कौटुंबिक जीवन हे आनंदी होईल
आरोग्याच्या दृष्टिकोनातून 2026 हे वर्ष सुरुवातीला तुम्हाला थोडे सावध राहावे लागेल. कामाचा ताण आणि कौटुंबिक ताण तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकते. ज्यांना आधीच मधुमेहासारख्या आजारांनी ग्रासले आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. 6व्या भावात राहू असल्याने आजारांपासून प्रतिकारशक्ती मजबूत होईल, परंतु इतर आरोग्य समस्या टाळता येणार नाहीत. तुमच्या लग्नात शनीची स्थिती तुम्हाला मंद करेल आणि पोटाशी संबंधित आरोग्य समस्यांना तोंड देईल. वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला हंगामी आजार, ताणतणाव आणि त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो, परंतु गुरूच्या शुभ प्रभावामुळे नंतर तुमचे आरोग्य सुधारेल. वर्षाचा दुसरा भाग हा तुमच्या आरोग्यासाठी चांगला राहील. तुमची ऊर्जा वाढेल आणि तुमची सहनशक्ती सुधारेल. मानसिक संतुलन राखण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग आणि ध्यान यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. शिक्षणाच्या बाबतीत 2026 हे वर्ष सूचित करते की विद्यार्थ्यांना यावर्षी यश मिळण्यासाठी कठोर परिश्रम, समर्पण आणि आत्मविश्वास राखण्याची आवश्यकता असेल. नशीब कमी प्रयत्नात अधिक यश मिळवून देईल. अभ्यासात सातत्य राखणे आणि तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे हे उत्कृष्ट परिणाम देईल. जून 2026 नंतर गुरूच्या प्रभावामुळे तुमचे ज्ञान कौशल्य वाढेल. जर तुम्ही स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण आणि विशेष अभ्यासक्रमाची तयारी करत असाल तर हे वर्ष अत्यंत अनुकूल ठरेल. वर्षाच्या मध्यात संयम आणि शिस्त आवश्यक असेल. तुमची शिकण्याची क्षमता वाढेल आणि तुम्ही कठीण विषय देखील सहजतेने समजू शकाल. वर्षभर मीन राशीत शनीची स्थिती असल्याने नियमित सराव राखणे आवश्यक आहे. या वर्षी तुमच्या यशासाठी वेळेचे व्यवस्थापन आणि आत्मशिस्त महत्त्वाची ठरेल. तुमच्या प्रयत्नांना आणि आत्मविश्वासाला तोंड देताना तुमच्या अभ्यासातील किरकोळ आव्हाने देखील थांबणार नाहीत. डिसेंबर 2026च्या सुमारास राहू आणि केतूचे भ्रमण तुमच्या ध्येयांमध्ये नवीन स्पष्टता आणेल.